गौरीच्या नंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे आदि कृपा गजानना हाय हॅलो जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण गणपती बाप्पाची व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत अलर्ट मोशन ॲपमध्ये। अलर्ट मोशन ॲप ओपन करून द्यायचं आहे आणि मी तुम्हाला जी बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिलेला आहे तो घ्यायचा आहे। बीटमार्क ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला दिलं आहे। त्यानंतर 9.13 जो बीट आहे तिथे यायचं आहे। इमेजमध्ये जाऊन आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे गणपती बाप्पाचा। हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर त्या फोटोची साईज थोडीशी छोटी करायची आहे। अशा प्रकारे मध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। बरोबर मध्ये असं ॲडजस्ट करून घेतल्यावरती नंतर हा फोटो आहे तो शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे। शेवटपर्यंत घेऊन गेल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा नऊ 13 या रेषेवरती इथे यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर अशा प्रकारे समोर प्रत्येक अशी मध्ये बीट दिसेल 9-17 वरती ते फोटो क्रॉप कट करायचं आहे। मधलं ऑप्शन दिसते ते असं पुढच्या बीटलाही 9.22ला तसंच कट करायचं आहे। नंतर 9.27 त्याच्यापुढे था 1 अशा प्रकारे पुढे एक बीट आहे तिथे कट करून घ्यायचं आहे। असे प्रत्येक जिथे बीट आहे तिथे फोटोला कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर चॅनलवरती आपल्या कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे। असं मी कट करून घेतो, तुम्ही कट करून घ्या प्रत्येक फोटो। अशा प्रकारे कट करून झाले पूर्ण आपलं फोटो पूर्ण। पुन्हा आता 9.13 या रेषेवरती यायचं आहे। आल्यानंतर इथे आपले एक PNG दिलेले आहे बाप्पा नावाची, ते मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जाईल बाप्पा नावाची PNG। हे ते ॲड करायचं आहे। PNG ॲड करून ते बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। असं मध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आहे। अशा प्रकारे ती PNG ते ॲड झाली। PNG ॲड झाल्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे आणि आता थोडं इथे येऊन शेप आहे तो शेप ॲड करायचा आहे। फिल अँड कंपोज एरियावरती क्लिक करायचं म्हणजे पूर्ण स्क्रीन होऊन जाईल तो शेप। त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे ते ॲड करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे दिसल्यानंतर वरचा व्हाईट कलर आहे तिथे त्याला इथे येऊन पुन्हा रिमूव्ह करायचं आहे आणि ब्लॅक असं द्यायचं अशा प्रकारे। त्यानंतर तो बॅक रेशो आहे तो ब्लॅकवाला तो PNGच्या खाली घ्यायचा आहे। शेवटपर्यंत मी तो PNGच्या खाली घ्यायचा म्हणजे PNG अशी त्या ब्लॅक कलरवरती शेडवरती दिसेल। अशा प्रकारे व्हिडिओ होणार आहे। आणि आता एवढं झालं यानंतर बॅक यायचं आहे आणि जो तुम्हाला शेक इफेक्ट दिला आहे तो शेक इफेक्टमध्ये जाऊन त्या पहिला वरती फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। क्लिक करून
इथे कॉफी इफेक्ट असं कॉपी करून पुन्हा आपण बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो तिथे 9.13 जे बिटमार्क पहिली बीट आहे तो पहिला फोटो आपण कट केला आहे त्या फोटोला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जो आपण कॉपी केला आहे तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. प्रत्येक जे पुढे आपण कट केलेत फोटो त्यांना प्रत्येकाला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे पेस्ट करतो. इथे पेस्ट करतो. पुढे जे प्रत्येक आपण फोटो आपण कट केले लास्टपर्यंत त्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तुम्ही करून घ्या, मी करून घेतो. अशा प्रकारे आपण इथे इफेक्ट ॲड केला आहे. अशा प्रकारे पाहू शकता खूप इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर असा बाप्पाचा व्हिडिओ तयार झाला आहे. पहिले स्टार्टला यायचं आहे आणि तुमचा जो म्हणजे यूट्यूब चॅनलचा किंवा तुमचा जो लोगो असेल ते ॲड करून मी त्याला थोडी बॉर्डर दिली, तुम्ही देऊ शकता. बॉर्डर पूर्ण स्क्रीनला अशा प्रकारे थोडा इंटरेस्टिंग येण्यासाठी मी बॉर्डर दिली. अशा प्रकारे व्हिडिओ पाहू शकता खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशा प्रकारे व्हिडिओ पाहू शकता खूप भारी खूप इंटरेस्टिंग झाला आहे. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. अशा प्रकारे व्हिडिओ झाल्यानंतर वरती एक्सपोर्ट ऑप्शन आहे त्याला क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.